लिख दिया नाम उस पे तेरा. नमस्कार मंडळी, सुप्रभात, जय महाराष्ट्र. आपल्या ॲक्टिवा रायडर सुकेश या मराठी यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आपल्या नवीन व्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तुम्ही सर्व कसे आहात? आय होप एकदम मस्त असाल, एकदम मजेत असाल. मी पण एकदम मस्त, एकदम मजेत. मित्रांनो, आज आहे 6 जून 2026 आणि मी निघतोय आज एका नवीन प्रवासाला. आपले सगळे जे मित्र आहेत ते आपल्याला थोड्याच वेळात भेटणार आहेत. तोपर्यंत आपण आपल्या प्रवासाची पहिली चहा घेऊया. प्रवास आहे आणि चहा होणार नाही असं होणारच नाही. चहा पाहिजे, मॅन्डेटरी आहे. माझ्या घरून मी निघालो, पण मध्ये जरा पाऊस सुरू झाला त्यामुळे मला शूट करायला नाही मिळालं. पण मी आता अक्षयला भेटलो आहे आणि इथे पाऊस नाही आहे एवढा. सो आता आपलं बाकीचं जे सामान आहे ते आपण इथून रेडी करूया, घेऊया. सर्व सामान जे आहे ते सगळं लगेच सेटअप करूया आधी. अक्षयला भेटल्यावर आम्ही कोल्ड्रिंक्स आणि सर्वांची डोकी थंड करण्यासाठी आईस क्यूब्स घेतले. हे टेम्पररी सेटअप आहे गाडीचं. आपल्या घाटकोपरला आपले अजून मित्र मिळणार आहेत. हे सगळं सामान आहे ते त्याच्या गाडीत जाणार आहे. आता आपण आहे ॲक्टिवा रायडर सुकेशच्या ॲक्टिवावर चाललोय घाटकोपरला. घाटकोपरवरून आपला पिकअप आहे, म्हणजे कार आहे तिथून. यावेळेस प्लॅन थोडा वेगळा आहे. फक्त ॲक्टिवा रायडर सुकेशची ॲक्टिवा नेहमी सोबत असते, बाकी आम्ही सगळे कारमध्ये. आलं म्हातारं 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 कॉलेजची बॅग. हो लवकर या, हळूहळू येत चाला ना पटापट. आमच्या टीममध्ये स्वप्नील नावाचा नवीन आमचा टीम मेंबर आला आहे. नवीन कलिग आहे आमचा. त्याची ही 4 व्हीलर आहे अर्टिगा. त्याच्या 4 व्हीलरनेच बाकी सगळे येत आहेत. अजून एक गाडी आहे ती आम्हाला भेटणार आहे पनवेलमध्ये. आणि आमचं जे सामान आहे, सर्व लगेज जे आहे ते स्वप्नीलच्या गाडीत ठेवलं आहे आम्ही. त्यामुळे एक बरं आहे की मला आज म्हणजे माझी गाडी चालवायला आज जास्त वेट नाही आहे. मी पण एकदम कम्फर्टेबल गाडी चालवतो आहे. काही महिन्यांपूर्वी माझ्यासोबत एक घटना घडली. ती घटना आज मी तुम्हाला सांगू इच्छितो. ॲक्च्युली मी ज्या फोनमध्ये माझे म्हणजे जे व्हिडिओज बनवायचो, जे आपले व्लॉग्स बनवायचो, जिथे ज्या फोनने मी शूट करायचो तो फोन चोरी झाला. तो फोन चोरी झाला तेव्हा म्हणजे जस्ट आता आम्ही ज्या डेस्टिनेशनला जातो आहे तिथेच आम्ही गेलो होतो आणि तिथून आल्यावर 2 दिवसांनंतर हा फोन जो होता माझा तो चोरी झाला. त्याच्यामध्ये सगळे आपले व्हिडिओज होते, सगळं शूट केलेलं होतं ते सर्व त्याच्यासोबतच गेलं. आणि त्यामुळे मी 2-3 महिने फोन नसल्यामुळे आपली काही व्लॉगिंग झाली नव्हती आणि मी थोडा थंड होतो. पण आता आपल्याकडे एक फोन आहे, तो टेम्पररी मी त्याच्याने शूट करतो आहे. मी असा विचार केला की आपण जी व्लॉगिंग आहे ती चालू ठेवूया. फक्त वाट बघत होतो ती इथून बाहेर निघण्याची आणि प्रवास करण्याची, आणि आज तो दिवस आलाय. ॲक्टिवा रायडर सुकेश कुठे आहे? दिसला काय? सुकेश कुठे गेला? दिसला काय तुम्हाला? इथूनच गेला असेल तो. आपल्या पुढे होता. हा, त्याला बोललो जा तू, बोलतो मी थांबू काय मागतो. माझ्यासोबत यांचाही प्रवास तितकाच गमतीशीर चालला होता. वाट बघत होते ते फक्त सगळे एकत्र भेटण्याची. यांच्यापैकी प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काहीतरी गोष्टी घडत होत्या, अगदी माझ्यासुद्धा. पण आम्ही सगळं बाजूला ठेवून आपल्या आयुष्यात मिळालेले हे 2 दिवस जगण्यासाठी निघालो. राईडला किंवा प्रवासाला निघण्यासाठी योग्य वेळ ही कधी येतच नसते. बस आपल्याला कधीतरी वेळ काढून निघावं लागतं, तीच आपली योग्य वेळ. मी जेव्हा अंधेरीवरून घरातून निघालो तेव्हा हलकासा पाऊस सुरू झाला होता. जसं मी सांताक्रूजला आलो, अक्षयला भेटलो तेव्हा पाऊस नव्हता. तिथून आम्ही घाटकोपरला गेलो. घाटकोपरवरून निघाल्यावर पण मला हलकासा पाऊस भेटला. आता मी आलो आहे पनवेलला. पनवेलच्या पुढे इथे अजिबात काही नाही आहे, पाऊस नाही आहे, ऊनच आहे. फक्त ऊन सावली असं येतं आहे मध्ये मध्ये, पण जास्त ऊनच आहे. पण पाऊस नाही आला पाहिजे यार, कारण पाऊस आला तर मग कसं मग रेकॉर्डिंग करायला मिळत नाही. मग मोबाईल माउंटला लावा, पुन्हा काढा, त्यामध्येच जास्त वेळ जातो.
हा येत आहेत. मुंबईवरून आम्ही ऑलमोस्ट सगळं सामान घेऊन निघालो आहे. फक्त थोडंसं काही सामान राहिलं आहे तेच घ्यायचं आहे. ते आम्ही तिथे पोचल्यावर घेऊच. माझं जस्ट सर्वांसोबत कोऑर्डिनेशन झालं. सो मला हे लोक सगळे जे आहेत ते खांब नाक्यावरच भेटणार आहेत, कारण तिथूनच आपल्याला राईट मारून आतमध्ये जायचं आहे. सो मी आता तिकडेच निघतो आहे. तोपर्यंत आपण आपली जर्नी एन्जॉय करूया. हे आपलं कोकण जे आहे थोड्या दिवसात मस्त हिरवंगार होणार आहे. बस पावसाला अजून थोडेच दिवस बाकी आहेत. म्हणजे काळोख तर झाला आहे, पण अगदीच थोड्या दिवसात आपलं कोकण पुन्हा हिरवंगार होणार आहे. आपण आज ज्या ठिकाणी जातो आहे तिथे पावसाची एक सर नक्कीच आली पाहिजे. अख्ख्या प्रवासात पाऊस नाही आला तरी चालेल आणि बरं होईल, पण तिथे गेल्यावर मात्र एक पावसाची सर आलीच पाहिजे. मजा येईल. आपण काय केलं अगं ते काय बोलतात माहिती का तुला मी पाहिजे नाही मगाशी पप्पा नेहमी तुझ्याबद्दल बोलत असतात ऑफिस मध्ये. शूटिंग करते मी अशीच करते, मस्तीच करते. कुठे निघून जाणार, कोणाकडे निघून जाणार? मी माझं बघते. अच्छा बघते. घ्या घ्या एक पण जरा. घ्या. बघ ना मारवाडी वाटतोय पण. हा आहे ऍक्टिव्हा. हा अजब डोक्याचा माणूस, अजब डोक्याचा माणूस. त्याला चोच आहे पुढे बघा, चोच आहे, चोच आहे, चोच. हेल्मेटला चोच आली, हेल्मेटवर हेल्मेट घातलंय. कसं वाटलं उन्हात? तिकडे टाक. अरे बाबा बघू किती गरम झालं. थोडा वेळ हा वाफा येत आपल्याकडे चावी आहे. आपले चुलीचा सेटअप चालू आहे. म्हातारे तिकडे गौऱ्या शोधते, 2-4 आणल्यात. ट्रॅक ठेवला पाहिजे त्याच्यासमोर. भाई लाईफ होतोय एसी. अक्षय अक्षय इकडे ना चूल पेटवायची. घरात तरी कधी बनवलं काय जेवण? पहिल्यांदा चिकन साफ करतोय, हातात पहिल्यांदा घेतलं. अरे दुपारच्या आमच्या जेवणाचा बेत ठरला होता चिकन मसाला, आणि मंगेशची ताई आम्हाला भाकऱ्या करून देणार होती. यांची तयारी बघता मला एवढं तर कळून चुकलं होतं की दुपारचं जेवण अतिशय अप्रतिम बनणार आहे. काय टाकतो माहिती आपला तो थोडं उठून होय पाणी टाकायच्यात. तुम्हाला गाणं बोलायला सांगितलंय. मेरा लिख दिया नाम उस पे तेरा मेरा पूरा कागज था ये मन मेरा मेरा लिख दिया नाम.
बाजूलाच चुलीवरती जेवण गरम होत असताना नदीच्या पाण्याचा आनंद घेताना हा क्षण खूपच सुंदर होता. सकाळपासून सर्व उपाशी होते, त्यामुळे सर्वांना भूकही लागली होती. आणि तेव्हाच जेवण तयार झाल्यावर सुंदर असा खमंग असा सुगंध सर्वांना आला. ऑफिसमध्ये सर ब्रिजर भेटेल ना? अरे एक्सपिरियन्स अक्षय, एक्सपिरियन्स कसा आहे तुमचा? आरामात आरामात. अरे भाई आपण तिकडे जायचं पावसाळ्याची मजा पण भेटणार घरी मंग्याच्या गावी नदीवर. 1 2 3 पाऊस सुकेश. इथे आम्हाला हे द्यायचं पाण्यात देऊ आम्हाला एक्सप्लेनेशन कसलं? काय नाही मुग्धा फार्म हाऊसला जा. देव बाप्पा बोलवत आहेत. हा अनुभव फक्त तुम्हाला निसर्गात देऊ शकतो. तो द्यायला निसर्ग स्वच्छ ठेवला पाहिजे. हा अनुभव आणि तुमच्याकडे मंग्यासारखा एक मित्र त्याच्या गावाला हा अनुभव हा अनुभव कोण देऊ शकतो? आर्टिफिशियल नाही देवाने घडवले. देवाने हे चुके आपल्याला जपायचं झाड नाही करायचं. अनुभव जय हिंद जय महाराष्ट्र. काय बोलतो? हा माझी पण व्हिडिओ काढ ना. काढले नाही काय? शिव्या घालू. काढले काही नाही. निसर्ग जपा मित्रांनो. अक्षय प्रशांत बोलले, बरोबर बोलले. घाण करू नका. आता घरी बाय बाय. त्या ठिकाणी कुठेही जा स्वच्छता ठेवा. घाण करू नका. अशा वातावरणामध्ये अशा पाण्यामध्ये घाण टाकू. वा वा मस्त होती. ही मजा तुम्हाला रिसॉर्टला मिळणार नाही. रिसॉर्टला मिळणार नाही. खास धन्यवाद आमच्या मित्राचे मंगेश खामगावकर, ज्यांनी हा स्पॉट आणि हे गाव सजेस्ट केलं. हे जे खामगावचे नाही आहे, खामगावचा पूर्ण ऍक्सेस आहे त्यांनी. अण्णव खामगावकर आहे. हे काय? हे डेड बॉडी कोणचे? हो डेडगाडी. डेडगाडी नाही, याला बोलतात पाण्यातली झोप. याला पाण्यातली झोप. तयारी काय काय? 5 रेटिंगची तयारी करतोय बघ. 5 रेटिंगची तयारी. चप्पल नाही. हा मामांच्या गाड्या चप्पल आणि चप्पलचा कलर बघू ना पूर्वा. गावाला गेली ना चप्पल. संध्याकाळचे 7 वाजले तरी कोणी नदीच्या पाण्यातून बाहेर यायला तयार होत नव्हतं. शेवटी मग सगळे एक एक करून बाहेर आले आणि आम्ही तयार होऊन मंगेशच्या घरी गेलो. अख्ख्या दिवसभराची एन्जॉयमेंट करून आम्ही आता आराम करायला आलो आहे. मंगेशचे जे आजोबा आहे तिकडे धानकान्याला, तिथेच आम्ही आलो आहे. रायगडला गेलो तेव्हा आपण इकडेच रात्री स्टे केला, त्याच घरी आलो आहे आपण. तुम्ही बघू शकता मागे तिथेच आलो आहे आपण आता स्टेसाठी. हे आपल्या गाडीला पार्किंग मिळाले आणि आपल्या बाकीच्या 2 ज्या 4 व्हीलर आहेत त्यांची पार्किंग इकडे.
आपला एक्सपिरियन्स विचारूया आपण म्हणजे अक्षयलाच, त्याने काय आज एक्सपिरियन्स केला इकडे. अक्षय, एक्सपिरियन्स चांगला होता, पण पाण्यात एवढे खेळलोय की डोकं जड झालं. ते आत्ता फील होतं जेव्हा पाण्यातून बाहेर आलो आणि इथे आलो तेव्हा डोकं खूप दुखतंय. बरोबर. आज पण म्हणजे मजा आली, अजून पण एनर्जी आहे. एनर्जी आहे म्हणजे पुढचा एक छोटासा प्लॅन आहे तो करायचा. म्हणजे एवढ्या वर्षात आम्ही आतापर्यंत आज 8 वाजेपर्यंत नदीमध्ये होतो. त्याच्या आधी कधी एवढं नाही राहिलो, पण आज होतो 8 नाही, एक 7:30 पर्यंत, एक 7:30 अराउंड. आणि आता आम्ही मंगेशच्या इथे घरी आलोय आणि इथे आता पुढची आपली जी आहे प्लॅनिंग ती तुम्ही बघालच आपला काय प्रोग्राम आहे ते. इकडे पण टाक ना ती, इथं ऑलरेडी टाकलेस ना. अरे तू पेटव. हा ते सीएनजी पासून पडते टाका मग बारीक पण लगेच त्याला एकदम चोक करू नका. ओ थोडा थोडा टाका. ए तू बारीक केलंस ना मग अशी हा, तो टाकला मी बारीक करून. घे ना आता मग वाट बाजूला काय एक तुकडा गेला एकाचा टाकायचं नाटक केलं. हा, तू यायचं ना मग टाकायला, नाही तुझे पाय टाकायचे. मारा आता तू पुठ्ठा मारतो. चमचा पण घेऊन यायचा. हा, एक चमचा मोठा. कोण चालला घरी? चिमटा असतो ते चिमटा ए माझा मोबाईलचा राहिलाय. तो इकडे नाही जाते, ताईकडे चाललाय. तिकडेच मोबाईल चार्जिंग. घरीला दिसतच नाही ते. तुमचा फ्रंट कॅमेरा चालू असेल. नाही बॅकच आहे. मग हे काय त्यांच्या हातात, ते त्यांनी पेटवलं तेव्हा दिसतोय. आता सकाळचे 8:30 वाजलेत आणि आम्ही रात्री काल पूर्ण धमाल एन्जॉयमेंट करून सगळे कधी झोपले कळलंच नाही. माझ्या मते अराऊंड सगळं जेवण वगैरे होईपर्यंत आम्हाला 12:30 पावणे काहीतरी झाले आणि खूप मस्त झाले. आपलं जे जेवण होतं ते पण छान झालं, जे चिकन फ्राय केलेलं ते पण मस्त झालं आणि एकंदरीत सर्वांना खूप मजा आली. ॲक्च्युली मी पण आता निघतोय, माझं थोडं काम आहे, सो मी आता निघतोय मुंबईच्या दिशेने. मी थोडा लवकर निघालो, बाकी सगळे थांबलेत अजून, ते मागून येत आहेत. मी थोडं काम होतं म्हणून पुढे निघालो. तर आता आपला प्रवास जो आहे तो पुन्हा मुंबईच्या दिशेनेच आहे. बाकी तुम्ही आपल्या ब्लॉगमध्ये सगळं बघितलंच असाल. सो आपला जो ट्रिप होता ही झाले, आपली ट्रिप जी होती ती झाली. फायनली मी मुंबईकडे निघालो आहे. सो भेटूया येणाऱ्या अशाच नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आपली काळजी घ्या. जय महाराष्ट्र.